नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये रस शोषणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो। या किडीद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये रस आपल्या कापूस पिकाचा जर शोषला गेला तर परिणामी आपल्या कापूस पिकाचे पान हे कोकडे पडणे किंवा पाने पिवळे पडणे अशा प्रकारची समस्या दिसून पडते। तर शेतकरी मित्रांनो, या किडीवर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 5 टॉप कीटकनाशकाची माहिती घेणार आहोत। त्यामध्ये घटक कोणते आहे, प्रमाण किती वापरणे गरजेचे आहे आणि कोणकोणत्या औषधाबरोबर आपण त्या घटकांचा किंवा त्या औषधांचा वापर करू शकतो जेणेकरून दीर्घकाळ रिझल्ट आपल्या कापूस पिकामध्ये राहणार आहे, याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे इतरही रस शोषणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसून पडतो। तर या किडीवर वेळेवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम पहिल्या कीटकनाशकाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण आपल्या कापूस पिकामध्ये यूपीएल कंपनीचे लान्सर गोल्ड या कीटकनाशकाचा नक्कीच या रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करू शकतो। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला ॲसिफेट आणि इमिडाक्लोपिड अशा प्रकारे 2 घटक या यूपीएल कंपनीच्या लान्सर गोल्ड या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते। याचा वापर करत असताना आपल्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 30 ग्रॅम घेणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं आपलं कीटकनाशक असणार आहे अदम्मा कंपनीचे टपूस। अदम्मा कंपनीचे टपूस या कीटकनाशकामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला ब्रुफेझिन आणि शेतकरी मित्रांनो ॲसिफेट अशा प्रकारे 2 घटक या अदम्मा कंपनीच्या टपूस या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते। याचा वापर करत असताना आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 50 ग्रॅम घेणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं आपलं कीटकनाशक असणार आहे घरडा कंपनीचं पोलीस। घरडा कंपनीचं पोलीस याचे सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला फिप्रोनिल आणि इमिडाक्लोपिड अशा प्रकारे 2 घटक आपल्याला घरडा कंपनीच्या पोलीस या कीटकनाशकामध्ये सुद्धा पाहायला मिळते। याचा वापर करत असताना 15 लिटर पंपासाठी आपण 10 ग्रॅम घेणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे यासारख्या सर्व किडीवर नियंत्रण या घरडा कंपनीच्या पोलीस या कीटकनाशकाचा वापर केल्यानंतर आपल्याला नियंत्रण मिळवता येते। त्यानंतरचं जे काही आपलं कीटकनाशक असणार आहे शेतकरी मित्रांनो, यूपीएल कंपनीचे उलाला, याचे सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट शेतकरी मित्रांना आलेले आहे। आपल्या कापूस पिकामध्ये जे काही रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण या सुद्धा कीटकनाशकामुळे आपल्याला मिळवता येणार आहे। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला क्लोनिका मिड हा घटक या यूपीएल कंपनीच्या उलाला या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते। याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो 5 ग्रॅम 15 लिटर पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, टाटा कंपनीचे ॲसिफेट हा घटक आपल्याला असलेलं टाटा कंपनीचं ॲसिटॉप हा आपण कीटकनाशक त्यामध्ये वापर करू शकतो। याचा वापर करत असताना 30 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे 5 आपण टॉप कीटकनाशकाची या ठिकाणी माहिती बघितलेली आहे। या टॉप कीटकनाशकांपैकी आपण कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपल्या कापूस पिकामध्ये जो काही आपण फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करत असतो, तर त्या फवारणीच्या नियोजनामध्ये आपण या 5 पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये समावेश करून आपल्या कापूस पिकामध्ये पांढरी माशी, मावा, हिरवा तुडतुडा यासारख्या रस शोषणाऱ्या किडीवर 100% नियंत्रण त्या ठिकाणी मिळवू शकतो। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये यासारख्या किडीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या कापूस पिकापासून आपण अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत। शेतकरी मित्रांनो, यासारख्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण या कीटकनाशकाचा जर वापर केला तर आपल्याला 15 ते 20 दिवस त्या ठिकाणी नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे, किंवा या कीटकनाशकाचा जे काही रिझल्ट आहे तो आपल्याला 15 दिवसापर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि इतरही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येणार आहे। शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।